हे घडलेले आहेत. जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हाच प्रशासन किंवा पोलीस सगळं धावपळ करत असतं. एकूणच पाहायला गेलं तर हा प्रकार गाव लेवलला घडलेला आहे. तिथे तलाठी असतात, सर्कल असतात किंवा महसूल यंत्रणा कार्यरत असते. अशांना हे माहिती नसतं का की इथे अनधिकृत सर्व चालतं. या बाबतीत काही कारवाई होणार आहे का या सर्व यंत्रणेवरती? माझ्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत. एक चांगलं काम करणारी फॅक्टरी आहे पालघरमध्ये. माझ्या माहितीप्रमाणे 2 महिलाच फॅक्टरी चालवतात आणि त्यांचे मोजे तयार करतात. तर बऱ्याच महिलांनाही काम मिळालेलं आहे. त्यांच्याकडे जाऊन म्हणजे कामगार संघटना करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, पण कामगार संघटनांच्या नावाने लोक जातात आणि महिला कामगारांना सांगतात की तुम्ही सांगा की आम्ही मोबाईल चालू ठेवूनच काम करणार. आता मला तुम्ही सांगा की शिवणकाम असेल, फॅक्टरीच्या मशीनचं काम असेल, 2 तासांनी 1 तासांनी घरी मोबाईलवर बोलणं ठीक आहे, त्याला परवानगी असू शकते. अशा प्रकारे अवाच्या भाषा वापरतात पहिल्या मॅनेजरसमोर, त्यांना धमक्या देतात. मग अशा गोष्टींच्या मध्ये सुद्धा लक्ष इतक्या माहिती असून लोकांना सुद्धा निष्प्रभ का होते यंत्रणा, हा मला प्रश्न पडतो. आणि त्या दृष्टीने सगळ्यांचं एकत्रित काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचा समन्वय पालकमंत्री स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर आणि जिल्हाधिकारी स्तरावर जर का झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला परिणामकारकता दिसू शकते. स्पेसिफिक या घटनेमध्ये तुम्हाला काय निदर्शनास आलं जे प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागाचं म्हणजे समन्वय असणं अपेक्षित होतं ते इथे दिसलं नाही आणि त्यामुळं अशा घटना यापुढे अगोदरही घडलेल्या आहेत, आत्ताही घडत आहेत. प्रशासन यासाठी जबाबदार आहे की नाही तुम्हाला काय वाटतं? पोलीस असो किंवा महसूल असो किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते गाव पातळीवरती संपूर्ण शांतता आहे. गाव पातळीवरती कोणीच समोर यायला तयार नाही आहे. आदिवासी 30-35 जात आहेत येत आहेत, पण ते आदिवासी असल्याने आम्हाला कळलंच नाही की हे कामगार आहे. इतक्या प्रकारची अनास्था जी दिसते ती म्हणजे खरं सांगायचं तर एक सस्पेन्स स्टोरीज शोभेल अशी ती अनास्था आहे सगळी. परंतु आपण काही आम्ही गप्प बसणारे लोक नाही आहोत. या संदर्भात मी आवाहन करते की ज्यांच्याकडे याची माहिती असेल की त्यांनी निर्भयपणाने, त्यांचं नाव गुप्त राहील पण त्यांनी ती निर्भयपणाने द्यावी. आणि यांना ज्यांच्याशी त्यांनी करार न करताय केलं असं म्हणतायत ते सुद्धा पुढच्या केसमध्ये कळलं पाहिजे की काही ना काही आर्थिक व्यवहार झाले असतील, पैसे दिले असतील, ऑनलाईन ट्रान्सफर केले असतील, त्याचे पुरावे मिळणारच आहे. त्यामुळे त्याच्यामधून हे सगळ्या गोष्टी सिद्ध होतील असं मला वाटतं. आणि पोलीस पाटील पण नाहीच आहे तिथे आणि ग्रामसेवक जे आहेत त्या 4 दिवसापूर्वी आलेल्या महिला आहेत. ज्या ठिकाणी मी चौकशीला जाते तिथे बरोबर महिला अधिकारी उभे करतात. 4 दिवसापूर्वी आल्या तिथे जाऊन प्रत्येक वेळेला ऑर्डर तपासू शकत नाही. पण म्हणजे एक महिलांच्या आड कोण लपत असेल तर ते सुद्धा शोधलं पाहिजे काय चाललं. ताई आपण औद्योगिक वसाहत तारापूरमध्ये 2 महिन्यांमध्ये 8 ब्लास्ट झाले. त्यामध्ये 4 लोकांना मृत्यू झालेला आहे. औद्योगिक आरोग्य संचालन जे विभाग आहे ज्याला आपण सेफ्टी ऑफिसर बोलतो, इथे सेफ्टी ऑफिसर असले तर त्यांच्या ज्या ड्युटी आहेत त्या रत्नागिरी आहे, ठाणे किंवा रायगड या ठिकाणी असतात. तिथे कधी ते हजर नसतात. तर अशा वेळेला ज्यावेळेला ब्लास्ट होतं त्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी येतात. मग ह्याची जी जिम्मेदारी आहे ती पूर्ण पोलिसांच्यावरती असते. आता मध्यंतरी भगीरथ केमिकलमध्ये मोठी वायुगळती झाली होती. जवळपास 34 ते 35 कंपन्या शेजारच्या आहेत त्या पूर्ण खाली करण्यात आल्या होत्या. शेजारचे 3 गाव आहेत ते खाली करण्यात आले होते. जस्ट 1.5 महिन्याची गोष्ट आहे. पोलीस यंत्रणेला माहिती नाही की हा गॅस कोणता आहे, पण त्यावेळेला जी यंत्रणा त्या ठिकाणी अवेलेबल हवी होती ती नव्हती. त्यामुळे तिथे मोठी घटना घडली असते. परंतु अशा अधिकाऱ्यांची कारवाई होत नाही. कारवाईचा नाही प्रश्न. मी त्यांना प्रस्ताव त्यांनी वारंवार दिलेला आहे अर्थ विभागाकडे की आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये साधन सामग्री आणि अधिकाऱ्यांची असली पाहिजे, पूर्तता करावं म्हणून. मी स्वतः बघते की 2-3 वर्षापासून तर काही कारणामुळे होत नाही आहे. त्यांना मी सांगितलं की तो प्रस्ताव तुम्ही द्या, आम्ही स्वतः तो CM आणि DCM साहेबांकडे देऊन मान्य करून घेऊ. त्याबद्दल दुसरं हे प्रदूषित हवेबद्दल जे तुम्ही बोललं ते खरं आहे की बस मध्यंतरी जेव्हा टँकर पुणे मुंबई घाटामध्ये उलटला तेव्हासुद्धा कुठला वायू आहे हे कळत नव्हतं. तर त्याची कागदपत्र बरोबर असली पाहिजे की कुठला वायू आहे आणि त्याला डिफ्यूज करायचं असेल तर काय वापर केला जाईल आणि त्याचे साठेसुद्धा काही ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला थोडक्यात तंत्रज्ञान आपलं बदलतं आहे, त्यावेळेला आपल्याला अधिक आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षेच्या दृष्टीने त्यासाठी साक्षरता आणि आपत्ती व्यवस्थापन आवश्यक आहे. मॅडम, आता तुम्ही बोलले की आता हे प्रशासनाचा दोष आहे की हे गैरकानूनी फॅक्टरी चालू आहे. तुमची सत्ता असून असा मला वाटतो की प्रशासन आणि सरकारमध्ये हे समन्वय नाही. आता हे फक्त वाडाची घटना नाही, आता जिल्ह्यामध्ये तारपूर माडेशी असू द्या, वाडा असू द्या, प्रत्येक ठिकाणी घटना होत असतो. तेव्हा आपण नेता मंडळी येत असतात, अधिकारी येत असतात.
आणि कारवाईच्या नावानं फॅक्टरीचे विचारा प्रश्न हा. तेच मी बोलतो की त्याच्यावर फक्त जे फॅक्टरीचे जे लोक आहेत त्याचे काही लोकांवर कारवाई होते आणि ज्या अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. तर मला वाटतं की जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि मला ते स्पेसिफिक जर का कळलं की आमच्या शांताराम मोरेने सांगितलं बाकी आमचे आमदार आहेत तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू ना. तुम्ही माझ्याकडे सुद्धा थेट पाठवू शकता. तुमच्या 2 पत्रकारांना पोलिसांनी पूर्वी कारवाई केली होती तर मीच सुरू राहिली. नाही, ठीक आहे ना. तर पत्रकारांना जे ठीक केलं मॅडम ताई आपण म्हणालात कुठेतरी पाणी मुरतंय आणि पालकमंत्र्यांना एवढं गांभीर्य नाही असं त्याच्यात. काही बोलले नाही माझ्या ताई आपण भेट दिलेली आहे. पालकमंत्र्यांनी अजून इथे भेटले दिलेले नाही. ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि कुठेतरी पाणी मुरतं असं आपण बोलल्यात. नेमकं काय आहे? नेहमी पाणी मुरतं. तुम्ही काय माहिती का कुठे जरी काहीतरी जोडून गोंधळ त्याच्यामुळे मी असं साधं एक वाक्य बोलले की पालकमंत्री अजून आले नाही येतील ना आता. पालकमंत्र्यांनी कधी यायला पाहिजे कधी नाही त्यांचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. या आधी ग्रामस्तरावरच्या ज्या यंत्रणा होत्या त्यांची कुठल्याही कारखाना उभारणी करताना किमान अर्ज दाखला घेण्याची गरज असायची. परंतु मधल्या काळामध्ये पालघरच्या कलेक्टरांनी पत्र काढले की अशा प्रकारचे ग्रामपंचायत किंवा त्या तत्सम स्थानिक पातळीवरच्या ज्या संस्था असतात त्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. त्या वेगळ्या यंत्रणा त्यांच्यापाशी घेऊन तुम्ही कारवाई म्हणजे बांधकामामध्ये उभा होऊ शकता कंपनीचं. मग अशा वेळेस आता ही घटना घडल्यानंतर आपण स्थानिक पातळीवरच्या लोकांना त्याच्यात जबाबदार धरण्याचा किंवा त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे कितपत योग्य म्हणजे असे जे अधिकार आहेत किमान ग्रामचं त्याला ते कळायला हवं की कुठला कारखाना आमच्या गावात येतो आणि त्याचं नेमकं प्रदूषण काय आहे आणि काय. तर ते कुठल्याही प्रकारचं काही कळत नाही. 6 महिन्यापूर्वी मॅडम जिल्हाधिकारी मॅडमने परिपत्रक काढलेलं कुठल्याही कारखान्याला ग्रामपंचायत ना हरकत दाखल्याची आता यापुढे गरज नसणार आहे. त्याच्यामुळे कोणी कारखानदार येतो आणि आता उद्योग उभा करतो ग्रामपंचायत हद्दीमध्ये. काढू शकतो कलेक्टरांचे बरोबर आहे. कारण ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्याची तांत्रिक माहिती उद्योगाची किती असेल याला मर्यादा आहे. कारण त्यांचे अनेक सुशिक्षित पण आहेत पण तरी पण त्या दृष्टिकोनातून तपासून घ्यायचं असेल तर मी तर असं म्हणेन की समजा 1 महिन्याभरामध्ये ग्रामपंचायतीने किंवा 15 दिवसात परवानगी नाही दिली तर वरिष्ठ स्तरावरती तुम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना द्या ना अधिकार. साधी गोष्ट आहे की त्यांनी तपासून घ्यावं. म्हणजे फक्त ग्रामपंचायतींना द्यायचं अधिकार ते पण पुरेसं नाही आहे. कुठेतरी वरती दाद मागण्यासाठी त्यांनी यंत्रणा केली तर त्याचा उपयोग होईल. म्हणजे ते बघतील काय आहे काय नाही जागा त्याचे SOP ठरवले पाहिजेत असं मला वाटतं परवानगी देत असताना. आता मग महिला काम करतात स्वच्छतागृह नाही केले म्हणजे कामाच्या ठिकाणचे काही नियम आहेत ना ते नियम पण पाळले गेले पाहिजे. ती ग्रामपंचायतीला अथॉरिटीज नाही आहे करण्याची. त्यामुळे ग्रामपंचायत सगळं करू शकत नाही हे तसं खरं आहे. तसं त्याबरोबर काही वेळेला अडवणूक पण क्वचित काही गावांमध्ये होते. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं जिल्हा प्रशासनानेच एखादा पक्ष उभा केला तर ते उपयोगी राहील. तरी एका ठिकाणी 32 कामगार काम करतायत आणि त्या गावाला माहीत नाही किंवा इतर यंत्रणेला माहीत नाही अशी माहिती समोर आली. नेमकी आपण आज तिथे त्या घटनास्थळाला भेट दिलेली आपण चर्चा केलेल्या अधिकाऱ्यांबरोबर काय नेमकं समोर आलं आपल्या? मी तर बसून तेच बोलले एवढे मी निर्देश दिले सगळं समजावून सांगितलं त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि निर्देशाच्या मध्ये मी हेही सांगितलं की सगळ्या यंत्रणांनी एकत्र काम करून मला तशा घटना होता कामा नाही या दृष्टिकोनातून अगदी वेळप्रसंगी या बेकायदेशीर कारखाने जर का असतील घातक तर त्याच्यावरती DPCमध्ये सुद्धा जी माहिती देतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता शांताराममध्ये मी मला सांगितलं की काही कारखान्यांची माहिती आम्ही वेळोवेळी दिली पण त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आणि विधिमंडळामध्ये तो विषय येऊ शकला नाही. असं जर का होत असेल तर मग त्याच्यावरती तुम्ही म्हणालात की तुम्ही सत्तेत असताना सुद्धा असं होतं आहे. तर मुळामध्ये असं आहे की अधिकारी जे येतात ते अधिकारी कुठल्या पक्षाचे नसतात. अधिकारी जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे जे मार्गदर्शक आहेत ते भरपूर झालेत महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ते इकडून तिकडे काहीतरी मार्गदर्शन होत असेल त्यांना चुकीचं. जे लोक चुकीचं काम करत असतील त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करू शकतो आपण. आणि त्याच्यासाठी फक्त एकच आहे की पुरावा असला पाहिजे. हा मला आवडला नाही त्याला दर महिन्यात बंदी करायला हवा हे कोण ऐकून घेणार नाही एवढंच मला त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की आता हा जो प्रकार जो सुरू होता अनधिकृतपणे फटाके म्हणजे आता दारूगोळा बनवला जात होता त्याची विक्री कुठे केली जात होती साठवणूक कशी पद्धतीने होती किंवा त्याचा सप्लाय कसा होत होता कच्चा माल कुठे आणला जाता तर याच्यामध्ये एक मोठं रॅकेट असू शकतं. जसं की आता आणि यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की ही जबाबदारी निश्चित कोणाची. बऱ्याचदा पोलीस विभागाकडनं असं सांगितलं जातं की अनधिकृत जे कारखाने चालू होतात त्याला आमच्याकडनं परवानगी नसते किंवा म्हणजे हा तर त्याच्यामध्ये
नक्की जबाबदारी कोणाची, पोलिसांची आहे की अनधिकृत व्यवसाय कारवाई करणं की स्थानिक प्रशासन? कारण स्थानिक प्रशासन आणि पोलिसांमध्ये दोघांमध्ये समन्वय नसल्या कारणामुळं जबाबदारीची म्हणजे तुतुमय हा प्रकार होत असतो याच्यामध्ये. आणि घातक रसायन असतील तर ती पोलिसांची आहे की अशा पद्धतीने कुठे त्याचे कारखाने होत असतील तर त्याच्या संदर्भात त्यांनी निगराणी केली पाहिजे. आणि बाकीचे जे कारखाने आहेत त्याच्यात रसायनाचा संबंध आहे ते सगळे औद्योगिक सुरक्षा विभागाच्याकडे येत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. फक्त यंत्रणा तेवढी तळागाळापर्यंत पोहोचेल अशी नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून सारांशाने बोलायचं झालं तर सर्जक दृष्टिकोन आणि व्यवस्थित वस्तुनिष्ठ तांत्रिक माहिती आणि जिथे पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक आहेत त्यांना याच्यामधून माहिती नीट पोहोचवली जाणं आणि मग कसं आहे की ती माहिती पोचल्यानंतर तरी त्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग याचा अर्थ की कुठेतरी कोणीतरी त्या माहितीवरती बसलेलं आहे आणि माहितीवरती फाईलवरती काहीतरी आहे त्या की त्याच्यामुळे होत नसेल तर मग विधिमंडळ आणखीन राज्य सरकार त्याच्यासाठी आहे. मॅडम एक प्रश्न आहे की मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की टायर कंपन्यांबाबत तुम्हाला एक माहिती मिळाली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या टायर कंपन्याविरोधात जनसुनावणीमध्ये म्हणजे पालकमंत्र्यांनी या बंद करा असे निर्देश दिले आणि काही दिवसानंतर स्थानिक आमदार आणि पालकमंत्री या सर्वांनी मिळून कंपन्यांना परमिशन द्यावं अशा प्रकारच्या शिफारशी करण्यात आल्या. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? सर्वपक्षीय आमदार काही कल्पना नाही आहे. फक्त मला एक वाटतं की सगळ्याच उद्योगांना बंद करून कसं चालेल आपल्याला. उद्योग एकाबद्दल आपण म्हणतो की उद्योग आले पाहिजे पण एकच आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होतंय किंवा गावाचं पाणी खराब होतंय किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर त्यांच्या SOPची काटेकोर अंमलबजावणी करून घेऊन त्यांना त्याच्या संदर्भात आपण परवानगी देऊ शकतो. आता टायरच्या संदर्भात काय असं नक्की होतं याचा मला असं वाटतं मी प्रदूषण विभागाला विचारणा करते त्यांच्याकडून रिपोर्ट घेते आणि त्याच्या खेरीज अजून जे कारखाने असतील त्याच्यावरती लोकांचा आक्षेप असेल कुठलाच उद्योग येता कामा नये हे तर शक्य होणार नाही. त्याला जोडून एक इथे गांद्रे MIDC आहे तिथे 70% जे प्लॉट आहेत ते रिकामे आहेत आणि पालक आपल्या उद्योग मंत्र्यांनी आताच एक शिफारस केलेली आहे नवीन MIDCची जे की वाडा शहर विकास व्हायचा असेल शहराचा वाढायचा असेल वाडा शहर तर एका बाजूला नदी आहे दुसऱ्या बाजूला डोंगर आहे वाढायचं म्हणजे याला शहराला वाढायचं असेल तर पुढे मनोरच्या दिशेने वाढू शकतं. मात्र तिथे जर MIDC केली तर या वाड्या शहराला वाढण्यासाठी जागा नाही आहे. प्रशासन याचा कुठे विचार करेल का? मला असं वाटतं कारण माझी जी काही ओळख आहे त्याच्यामध्ये सन्माननीय उदय सामंत हे अतिशय कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन काम करणारे मंत्री आहेत. आता स्वतः शिंदेसाहेबांचं लक्ष पालघरवरती आहे. श्रीकांत शिंदे इथे येतात तर हा जो ग्रीवियन्स आहे तुमचं म्हणणं आहे त्याच्या संदर्भात जर तुम्ही निवेदन पांडुरंग पाटील आणि मोरे साहेबांकडे द्या आम्ही स्वतः त्याचा फॉलो करतो. थांब एक प्रश्न ताई जे शिवाजी कोण होता याचे प्रकाशक आहेत त्यांना विषय पूर्ण होऊ द्या. एकंदरीत आपण आता औद्योगिक सुरक्षा औद्योगिक कारखान्यांमधील अपघात दुर्घटना आणि महाराष्ट्रातील एकंदरीत स्थितीचा आढावा आपण आता आमच्यासमोर मांडला. आपण आताच थोड्या वेळा आधी म्हणालात की सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा आणि उद्योग हवेत पण प्रदूषणकारी नको असं म्हणत असताना जी इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या या शासकीय यंत्रणा आहेत त्या कुठेतरी अपुऱ्या आहेत असंही आपण आपलं एक स्टेटमेंट पुढे आलं. याचाच अर्थ ह्या सर्व उद्योगांवर देखरेख करणारी ही यंत्रणा आणि अंमलबजावणी करणारी ही यंत्रणा जर अस्तित्वात असती व्यवस्थितपणे तर हे प्रकार रोखता आले असते. मात्र तसं झालं नाही त्याच्यामुळे शासनाचं राज्य शासनाचं हे अपयश आहे का? मला एक साधं वाटतं की कुठली गोष्ट यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग पाहिजे आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर का झाल्या तर त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुण्यात लोकसभेला आज अभिजित घोरपडे म्हणून होते त्यांनी 10 वर्षापूर्वी पर्यावरणावरती काम सुरू केलं आणि आज त्यांना आता म्हणजे जे नैसर्गिक स्रोत बंद झालेले असतात त्या संदर्भात त्या कमिटीवर त्यांना घेतलेलं आहे. माझं म्हणणं असं की तुमच्यापैकी ज्यांना स्वतः एक विषयाचा फॉलोअप आणि अभ्यास आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही शांताराम मोरे यांना ती माहिती देत जा त्याचा पाठपुरावा होईल ना त्यामध्ये तुमचं म्हणणं खरं आहे. अनेक विषयांच्यामध्ये काय होतं की ज्यांना आपण म्हणतो की मदत होईल तर त्याच्याऐवजी त्या लोकांना बदलून जातात त्यांना कुठे उत्साह संपतो. काही खूप कार्यकर्ते होते पालघरमध्ये इथे
कार्यकर्त्याचा एक मोह होतो. पण आज जे नवीन लोक आले आता कामामध्ये, वैदेही आहे स्वतः, या लोकांना तुम्ही सहकार्य करा आणि त्यांच्यामुळे मार्फत सुद्धा आमच्याकडेही त्या गोष्टी द्या, त्याचा आपण पाठपुरावा करू. माझं म्हणणं साधं असं आहे की DPC सारखीच एक समाजामध्ये यंत्रणा पाहिजे की जे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करतील. म्हणजे मीडियातून तुम्ही देता ते चांगलं आहे, पण त्याचं कोणतरी सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन म्हणून दिलं तर त्याची वेगळी दखल घेतली जाते असं मला वाटतं. पण ताई, म्हणजे मीडियाचं तर महत्त्वाचं आहेच. हां, प्रश्न माझा एक पर्टिक्युलर होता, हे शासनाचं अपयश आहे का? हे शासनाचं अपयश म्हणणार मी सांगितलं तुम्हाला की लोकांचा सहभाग असायला पाहिजे. शासनाला अपयशी ठरवणं मला योग्य यासाठी वाटत नाही आहे की शासनाचा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. त्यामुळे शासनाने काही प्रयत्नच केले नसते तर आपण त्यांना अपयशी म्हणू शकलो असतो. पण आज रोजगार येत आहेत, माणसं येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारने MIDCचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे शासन निष्क्रिय आहे असं तर म्हणू शकत नाही आपण. शेवटी अपयश कशाला म्हणायचं तर याच्या संदर्भातल्या व्याख्या म्हणजे पाण्याने म्हणते मी, ग्लास अर्धा भरलेला दिसतो आणि काहींना अर्धा रिकामा दिसतो. हा दृष्टिकोनाचा फरक आहे. ताई ताई ह्याच्यावरच आहे नाही, ह्या का? विषयावर बोलतो. एक मुलीने सॉरी. या. ताई, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. त्यांना संजय गायकवाडांनी फोनवरून शिवीगाळ केली. ते अनेक वर्ष राजकारणात आहेत, तर त्यांना ही माहिती नव्हतं का असा सवाल निर्माण होतोय. सकाळपासून ते पालघरच्या रस्त्यावर मला हा विषय काही माहीत नाही आहे. मी घरी गेले की माहिती घेते आणि MLBला त्याच्यात फोटो देते. पण मला एक साधं दिसतंय की भूमिका योग्य, मार्ग योग्य का अयोग्य याच्यावर चर्चा होऊ शकते. ताई, वाड्यामधला एक महत्त्वाचा ज्वलंत विषय असा आहे की 2021 साली हिंदीत घेऊ दे नका मला. वाड्याला 100 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, ज्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिलेला आहे. परंतु ते जागेअभावी मध्य काळात रखडलं होतं. त्याला वन विभागाने जागा देखील दिलेली आहे आणि ती आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र वन विभागाकडनं ज्यांना रोपवन खर्च आणि त्यांचा जो काही झालेला खर्च आहे तो आरोग्य विभागाला त्यांनी पेड करण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यामुळे ते रखडलेलं आहे. तर ह्या विषयामध्ये हा विषय मोठा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय 30 बेडवरच काम करतं आणि रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तर ह्याकडे थोडंसं त्याची दखल घेतली. आज